तू का परत परत माझ्या मागे मागे करतेस? कारण मला कुठलाही विषय अर्धवट सोडायला आवडत नाही. हे बघ, आपल्यात असा कुठलाही विषय नाहीये ज्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं. रिअली? प्रत्येक विषयाबाबत तू फक्त मानसीशीच डिस्कस करतोस का रे? शट अप मोनिका. हे बघ, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तू या घराला फक्त त्रासच दिलायस. सुरुवातीला मला तुझा स्वभाव माहित नव्हता म्हणून मी काही निर्णय घेतले, पण तू मात्र त्यांचा पुरेपूर फायदा उचललायस. हो, मग त्यात काय चुकलं माझं? आणि लक्षात ठेव विक्रांत, तुझ्या काही निर्णयांमुळे ना मी सुद्धा भोगले. तू भोगणं, सहन करणं याबद्दल जरा तरी माहिती आहे का तुला? उगीच वाटेल ते बडबडू नकोस. हो, म्हणजे मी काहीच भोगलं नाहीये. मला नको असलेली प्रेग्नन्सी भोगली मी. कमी येते. त्यावेळी तुझ्याही जीवाला त्रास होता हे तू सोयीस्कररित्या विसरतेस. नको ते करायचा प्रयत्न केला असता तर कदाचित आज तुला हा दिवस पाहता आला नसता. जीव वाचवलास ना तू माझा, मग ठीक आहे. या घरात राहतेय मी मिसेस दळवी म्हणून, काय प्रॉब्लेम आहे मग? हेच मला नको होतं आणि म्हणून मला डिवोर्स हवा होता. पण तू इथे ठिया देऊन बसलीस. मी जाणारच नाहीये कुठे विक्रांत, कारण हे ना माझं हक्काचं घर आहे. मी इकडेच थांबणार, मिसेस विक्रांत दळवी म्हणून. प्लीज तू हे नाव घेऊ नकोस. त्याची कुठलीही मर्यादा तू पाळत नाहीस आणि परत परत मला ते ऐकावंही नकोस, कारण माझ्या लेखी त्याची काहीच किंमत नाहीये. पण जगासाठी हेच नाव खरं आहे ना? आहे की नाही मोनिका? हळू आवाजात बोल. काय आहे, जगाला माहिती नाहीये ना आपल्यामध्ये काय वाद होत आहेत ते. त्याच्यामुळे ही गोष्ट चुकूनही बाहेर जायला नको. शेवटी तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे ना रे. माझं काय रे, मी एक सर्वसामान्य मुलगी आहे, मोनिका विक्रांत दळवी. मला कोण विचारतंय? पण तुम्ही तर अगदी फेमस पर्सनॅलिटी आहात ना. फेमस गायनॅक डॉक्टर विक्रांत दळवी. So please be quiet. Okay? Get out of my room. Of course I will get out of the room, but I will not get out of your life. तुझ्या आयुष्यातनं मी कधी बाहेर जाणार नाहीये विक्रांत.